हॅलो नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून बनणारे पौष्टिक असे धिरडे बघणार आहोत. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे एका भांड्यामध्ये 3 वाटी ज्वारीचं पीठ चाळणीने चाळून घेतलेलं होतं. ते आता ते आपण गरम पाणी घालून भिजवून घेणार आहोत. थोडे थोडे पाणी घालून आपण हे ज्वारीचे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. जास्त पातळ आपल्याला भिजायचं नाही आहे, थोडं घट्टच ठेवायचं आहे. अशा पद्धतीने मी हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता मी याच्यावर एका कापडाने बांधून वरून चाळण ठेवून याला रात्रभर असेच झाकून आंबवण्यासाठी ठेवणार आहे. तुम्हाला जर हे ताकात भिजायचं असेल तर तुम्ही ताक घालूनही भिजवू शकतात. मी तिथे गरम पाण्याचा वापर केलेला होता. इथे मी 1 वाटी उडदाची डाळ 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली होती. ती पाणी घालून मी याला भिजत ठेवणार आहे रात्रभर. 1 चमचा मेथी त्याच्यासोबत, ती पण मी रात्रभर भिजत ठेवून देणार आहे. नंतर सकाळी आपली उडदाची डाळ छान भिजलेली होती व मेथी दाणे पण भिजलेले होते. याला आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये दोघं मिक्स करून बारीक वाटण तयार करून घेऊ. हे मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेतलेलं होतं. आता आपण भिजत घातलेलं ज्वारीचं पीठ बघून घेऊ. पीठ रात्रभर मुरलेलं होतं. आता याच्यामध्ये आपण वाटून घेतलेली उडदाची डाळ आणि मेथी याची पेस्ट तयार करून घेतलेली होती ते घालून घेऊ. व्यवस्थित मिक्स करू. चवीनुसार मीठ घालून घेऊ. थोडेसे पाणी घालू, जास्त घट्ट होतं म्हणून. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि जिरे घालून वाटून घेणार आहे. आता अर्धे बॅटर मी ते एका टोपमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण वाटून घेतलेले हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर याची पेस्ट घालून घेऊ. थोडासा ओवा घालू, व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मी ते 2 प्रकारचे धिरडे करणार आहे, तिखट आणि साधे. आता गॅसवर एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला गूळ 1 वाटी आणि मिरे व वेलचीची पूड घातलेली आहे. आता पॅनमध्ये तेल लावून आपण तयार केलेल्या बॅटरचे मस्त धिरडे उतरवून घेऊ. आमच्या भाषेत आम्ही यांना धिंडे म्हणतो. असं झाकण ठेवून मी इथे धिरडे भाजून घेतले 1 मिनिट मध्यम गॅसवर. बघा आपला धिरडा तयार आहे. अशा प्रकारे मी सर्व धिरडे इथे बनवून घेतले. चवीला खूप छान लागतात व अत्यंत पौष्टिक असे हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे आहेत. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता मी पाकामध्ये बारीक खोबऱ्याचा किस होते, किसणीने किसून घेतलेलं ते घातलेलं आहे. थंड झाल्यावर बघा पाकासोबत आपले धिरडे तयार आहेत.
तुम्हाला पाक बनवायचा नसेल तर तुम्ही धिरड्यांवर गूळ टाकूनही हे धिरडे बनवू शकतात व तसंच खाऊ शकतात. आता मी इथे तिखट धिरडेही उतरवून घेणार आहे. एक एक करून असे सगळे धिरडे उतरवून घेतले. ते तुम्ही सॉससोबत किंवा हिरवी चटणीसोबत खाऊ शकतात. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत